सध्या आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या टेलको रोड येथे उभे आहोत आणि हा चौक आहे एक. त्या चौकाचं नाव तुम्हाला जास्त आयडिया नाही, पण चौकात तुम्ही बघितलं तर इथे दोन रस्त्याला जोडणारा इथं दुवा आहे. आता फुटपाथ येतं, फुटपाथच्या मध्ये तुम्ही बघितलं तर फुटपाथची हालत बघा आणि दोन्ही साईडला बघा हे जे तुटलेलं आहे हे बऱ्यापैकी तुम्हाला दिसेल. इथं पुढं तुम्ही जर बघितलं तर इथे ह्या पूर्णपणे याचा बाज उठलेला आहे आणि थोडं पुढं तुम्ही गेलात ना तर तुम्हाला इथे बघा इकडे कचरा तर दिसेलच. ही जी घाण आहे आणि इथे हा चेंबर आहे. त्या चेंबरचं झाकण उघडंच आहे, याला अर्धं झाकण आहे आणि अर्धं झाकण गायब आहे. बरं ठीक आहे, अर्धं झाकण काम करण्यासाठी झाकलं असेल. तर तुम्ही जर पुढं गेला तेव्हा तिथं होल पडलेले आहेत आणि जे डिवायडर आहे त्याचं पूर्णपणे मटेरियल इथं पडलेलं आहे. अजिबात याचं म्हणजे पालिकेचा अतिशय म्हणजे दुर्लक्ष आहे याच्याकडं. हा जो मॅन होल आहे चेंबर एवढा मोठा, तर तुम्ही इथं बघितलं तर याचं पूर्णपणे बाजार उठलेला आहे. आणि इकडं तर पुढं रस्ता केलेला, रस्त्याच्या साईडला इथं पुढं डिवायडरच नाही आहेत. डिवायडर जरी असलं तरी डिवायडरच्या बाजूची सगळीची भिंत आहे ती पण नाही. इथं अर्धी जर तुम्ही बघितलीत तर इथं पुढं नाहीच आहे. पुढे इथं झाडाची पूर्ण बाजार उठलेलं आहे. लोकांनी इथं फोटो आणून टाकलेत पण. आणि इथं कचरा बघा किती मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. आणि ही जी साईड भिंत आहे, साईड वॉल तुम्हाला दाखवतो मी, पुढंपर्यंत आहे. तुम्ही जर बघितलं तर इथे तुम्हाला दिसलंच, इथं बघा हे पूर्णपणे तुटलेलं आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर इथे तुम्हाला दिसणारच नाही इकडे पूर्ण बघा इथे पूर्णपणे डिवायडर तुटलेलं आहे. आणि इकडे बघा तुम्हाला दिसेल. आणि हे जे पालिकेने पराक्रम केलेलं आहे ते बघा, हा गटार आहे इकडे, पण गटाराच्या आजूबाजूला तुम्ही जर बघितलं ते बघा इथे पूर्णपणे तुटलेलं आहे. रस्ता इथपर्यंत झाला आणि त्याच्यापुढं कचराच कचरा आहे. कचरा तर आहेच आहे ना ह्याच्याकडे बघा तुम्ही, अजिबात तुम्हाला इकडे काही दिसणार नाही. हे जे तुम्हाला दिसतंय एवढं सगळं, हे जे डिवायडर्स आहे ते तुटलेलेच आहेत पूर्णपणे. आणि पालिकेने थोड्या दिवसापूर्वी युद्ध पातळीवर जाऊन पर काम केलेलं. आणि हे बघा इकडे सिमेंटचे तुकडे पूर्णपणे पडलेले. आणि इकडं तुम्हाला दिसेल की हे जे साईडची जी भिंत आहे ती पूर्णपणे पुढं जाऊन हे बघा इथे पुढे जी भिंत आहे ना ती पूर्णपणे अशी तुटलेली आहे. तर हे बघा उताराचा पूर्णपणे रस्त्याचा म्हणजे काही अर्थच नाही आहे. त्याला माती नाही आहेत ना, फुटपाथ आहेत ना काही नाही आहे. झाडाची इथं कशी तरी कचरा पडलेला आहे. आणि ते स्वच्छतेकडे पालिकेचं अजिबात लक्ष नाही. आणि मोदी साहेबांनी केलं होतं की स्वच्छ भारत अभियान असं जे ह्यांनी केलं होतं त्याचं तर काय कुठं नामोनिशाणच दिसत नाही आहे. स्वच्छतेच्या नावाखाली पालिकेने जी योजना राबवली होती त्याचा पूर्णपणे पैसा खिशात घालताना आपल्याला दिसतो इथं. आणि इकडं रस्ताच नाही आहे अजिबात, फुटपाथच नाही. तुम्ही जर बघितलं तर व्यवस्थित रस्ता आहे पण रस्त्याला फुटपाथच नाही आहे. आता हे एक चेंबर आपल्याला इथं दिसतंय, मग ते चेंबरचं जे मॅन होलं ते पूर्णपणे बंद आहे. ओके, पण इथं पुढं जर तुम्ही बघितलं तर ते दिसणारच नाही तुम्हाला. हे जे पूर्ण इकडे बघा इकडे गवताचं पूर्ण झालं आहे, ते दगडं बऱ्यापैकी ब्राऊन पडलेले आहेत. आणि खालचा जो रस्ता आहे जो सर्व्हिस रोड आपण म्हणतो, पण सर्व्हिस रोडला ॲटलिस्ट तिथे दुसरा आकार उकार तरी पाहिजे. पण मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, ते पुढच्या वेळेत मी तुम्हाला दाखवेल. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी इकडे दिसणारच नाही तुम्हाला. आणि इकडे तिकडे समोर बघा पालिकेने ते पलीकडच्या बाजूनी, रोडच्या पलीकडच्या बाजूनी युद्ध पातळीवरती ते पेंटिंगचं काम चालू केलं डिवायडरला. पण हे जे रस्ते आहेत ह्या रस्त्यावर पूर्णपणे हेच नाही आहे अजिबात. इकडं म्हणजे पालिकेचं दुर्लक्ष आहे. पेंटिंग करण्यापेक्षा जख मारायला त्याला पेंटिंगला काय चाटायचं आहे का? पण खड्ड्यात कुणी एखादं पडलं किंवा ही जे सुशोभीकरणाचं काम आहे ते अतिशय मनावर घेऊन पालिकेने केलं पाहिजे. आणि हे पूर्णपणे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. इतकं दळभद्री प्रशासन आहे आपलं, काय बोलायलाच नको. तर पालिकेने लवकरात लवकर ह्याच्यावरती ॲक्शन घ्यावी आणि हा जो परिसर आहे तो व्यवस्थित स्वच्छ करावा, एवढी माझी पालिकेकडे नम्र विनंती आहे. हा जो रस्ता आहे ते समोरून बघितलं वाळू वगैरे पडलेली आहे, ट्रॅफिक वगैरे सगळ्या गोष्टी जेव्हा होतात त्यावेळेस माणसं सटकतात गाडीवरनं पडतात. हा बसला सोयीची काम आहेत तुम्ही बघितलं तर. आणि नागरिकांना हा माप त्रास आहे. हा कुणाच्या अंडर रस्ते होते, स्टेट गव्हर्नमेंट असो तर महापालिका असो, पण लक्ष देणं मारण्याचं दोघं पण पैसे घेतात जनतेकडनं. तर ते कळलं पाहिजे जनतेला आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना की ह्याची व्यवस्थित सोय लावणं गरजेचं आहे. आता बघा हे संडास म्हणजे ते ड्रेनेजचं पाणी आहे ते आहे, तिथून जाण्यासाठी हा मॅनहोल म्हणजे पूर्णपणे चेंबर बनवलेलं आहे. आणि तो तुम्हाला दिसेल की अजिबात इथं हेच नाही आहे कुठल्या प्रकारचं सुरक्षितता तर सोडाच, माती झाली ती. आणि तो लोकांनी टपऱ्या वगैरे उभ्या केलेले आहेत कारण पालिकेचं अजिबात लक्ष नाही आहे. धंदा करण्याबद्दल गैर नाही, पण आजूबाजूची गैरसोय त्याच्याकडे पालिकेने लक्ष दिलं पाहिजे. लवकरात लवकर पालिकेने याच्यावर योग्य ती कारवाई करून परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करावा ही नम्र विनंती.